भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत टीका केली आहे। यावरून आता राजकीय वातावरण तापले। तर पडळकरांचं विधान अशोभनीय आहे अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली आहे। राजकीय मतभेद असतात, वैचारिक मतभेद असतात आणि ह्या जिल्ह्याची परंपरा राहिलेली आहे। वसंतदादा आणि राजाराम बापू हा वाद हा राजकीय होता, वैचारिक होता आणि ह्या जिल्ह्यांनी तो संघर्ष पाहिलेला आहे। पण ह्या कुठल्याही संघर्षात आणि आता 3 पिढ्या झाल्या, आता राजाराम बापूची 3री पिढी, आमची वसंतदादाची 3री पिढी, आम्ही आजही आमचा वाद कुठल्या ना कुठल्या वैचारिक वाद आहेत, राजकीय वाद असणार। त्यांची कदाचित वागण्याची पद्धत जयंत पाटील साहेबांची आम्हाला आवडत नसेल आणि त्यामुळे आमच्या राजकारणात एकामेकात आमच्या टीका करायची गोष्टी झाल्या असतील। आता ह्या पातळीवर जाऊन बोलणं निश्चितच सांगलीच्या परंपरेला, संस्कृतीला शोभण्याचं नाहीये। आता त्यांचा तो स्वभाव असेल तर समजून घेऊ, पण निश्चित ह्याच्या मागे कोण आहे, ते बोलते कोण आणि ते काय बोलतात आणि ते बोलण्यामागे त्यांना फूच कुणाची आहे किंवा मोकळी कुणी दिलेली आहे, ह्याच्या मागे जावं लागणार आहे। या राज्याला परंपरा आहे, सुसंस्कृत परंपरा आहे आणि ह्या राज्याची नेतृत्व करणारे स्वतःची प्रतिमा खूप स्वच्छ दाखवत असतील आणि मागणं त्यांच्या भोवतीनं त्यांच्या जवळ समजणारे लोक अशी भाषा करत असतील तर त्यांचा खरा चेहरा पुढे येतो। कदाचित राज्य नेतृत्वाचा दाखवायचा चेहरा वेगळा आणि प्रत्यक्ष चेहरा वेगळा आहे या जिल्ह्याचा सुद्धा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।